बसल्यानंतर लिटरली आमची फाटली ती ट्रेन मिस होते. तर आम्ही वंदे भारत बुक केल्यामुळे अजूनच वाईट वाटलं असतं जर मिस झाली असते. मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस is expected 10 to 15 minutes late today. पण मला असं वाटलेलं नॉनव्हेजवाल्यांची मजा आहे. दाखवा जरा नॉनव्हेजवाले. सुरुवातीच्याच काळात आम्हाला नमस्कार मंडळी, मी हर्षाली आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर ट्रॅव्हल विथ हर्षाली. आणि आम्ही आता बाईकसाठी थांबलो आहे इकडे. बघूया, कॉन्टॅक्ट तर केला आहे त्यांना. पुढे काय होतं, रूमवर जाणार आहोत आणि त्याच्यानंतर खायचं ठरवू, कारण का सध्या रेस्टची गरज आहे. भरपूर ऊन आहे बाहेर, त्यामुळे फायनली रेंटेड बाईक भेटलेली आहे. किती कॉस्ट पडली? सीझन आहे त्यामुळे 500. ओके. आणि डिपॉझिट 1000. ओके, ठीक आहे. आम्ही लोकेशन तुम्हाला आणि नाव मेन्शन करू. चला हॉटेलवर जाऊन भेटूया. तर आपण आता आपल्या रूमवर पोचलेलो आहोत. ॲक्च्युली आम्ही मगाशीच पोचलो आहे रूमवर, पण आम्ही इकडे आलो तेव्हा थोडीशी कंडिशन माझी खराब होती, कारण का माझं डोकं दुखत होतं, प्लस मला ताप होता. त्यामुळे माझी हेल्थ थोडी डाऊन झाली आणि आम्ही व्हिडिओ नाही बनवला आहे ओव्हरऑल. पण येस, तुम्ही बघू शकता, हा होमस्टे आहे ॲक्च्युली आणि खूप छान रूम आहे. स्वीट, शॉर्ट अँड कोझी. व्ह्यू पण दाखवते मी तुम्हाला इकडचा. एकदम मस्त आहे. बाल्कनी रूम आहे. मार्केट एरिया पण जवळ आहे. मार्केट एरिया आहे हा इकडचा, आणि बीच पण जवळ आहे. 8 मिनिटाचं चालू. बघू शकता किती छान व्ह्यू आहे. फक्त हा पत्रामध्ये नको होता बस, पण ठीक आहे. आणि बाकीचं मी तुम्हाला दाखवते. इथे ह्यांनी आपल्याला सिंकचं ऑप्शन वगैरे दिला आहे, ग्लासेसवेअर. रूम थोडीशी, आम्ही आता मगाशी चालू आहे त्यामुळे सामान आमचं ठेवलेलं आहे सगळं. टी व्हीच वर्किंग आहे, फ्रीज पण वर्किंग आहे, चेअर्स आहेत, कबर्ड आहे. छान आहे ओव्हरऑल. इनफॅक्ट वॉशरूम पण क्लीन आहे, तुम्ही बघू शकता. म्हणजे अफोर्डेबल रेट्स आहेत तिकडे ह्या होमस्टेचे, आणि रूम पण एकदम क्लीन आणि क्लासी आहे. तर हा ऑप्शन गुड आहे. मी डिटेल्स सगळ्या तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. बाकी आता आम्ही थोडंसं फ्रेश होऊन आणि निघू 5-10 मिनटांनी बाहेर, तेव्हा आपण भेटूच. आम्ही आता निघालो आहे बीचवर जायला. थोडंसं खायला पण बघू जर मध्ये मिळालं तर. आणि मस्त संध्याकाळचा टाईम आहे, छान हवा वगैरे आहे, मस्त वाटतं. फायनली आम्ही बीचवर आलेलो आहोत. वॉकिंग डिस्टन्स होता बीच आमच्या. फायनली आम्ही कुठला, 1 मिनटं, माझी बोबडीवरती प्लीज. कॅन्डोलिम बीचवर आलेलो आहोत. आणि आमच्या इकडे आमच्या रूमपासून खूप जवळ आहे हे, वॉकिंग डिस्टन्सवर. किती मिनटं आहे तरी? हार्डली 800 मीटर. पटकन पोचतो. तुम्हाला व्ह्यू दाखवते मी. क्राऊड खूप आहे.
एम क्रेविंग फॉर भुट्टा. तुझी काय क्रेविंग आहे? मच्छी खायची. सॉर्टेड, लाईव्ह सॉर्टेड. हां ते बीचवर आल्यावर भुट्टा इज मस्ट. घर तरी हार्ड. कच्चे गेरे पायनॅपल मँगो स्वीट कोर्स. आता कुठे जायचं आपण? रेस्टॉरंटमध्ये बघूया कुठलं एक चांगलं रेस्टॉरंट मिळतं का आम्हाला. शॉपिंग लेन दिसतात. गोवाची नाईट लाईफ कशी वाटते तुला? नाईट लाईफ तर आहे, चांगली आहे. अजून एक्सप्लोर करणं बाकी आहे नाईट लाईफ. त्या साईडला बरेच कॅफे आहेत तिथे तुम्ही ड्रिंक आणि फूड एन्जॉय करू शकता. बरेच जण एन्जॉय करतात. तुझं काय ठरलं? ठीक आहे, मी व्हेजिटेबल थाळी घेते. सॅड बट व्हेज थाळीच घ्यावी लागते. आज मंगळवार मोडू नाही शकत आहे. मी घेतोय स्पेशल फिश थाळी विथ चॉनक. बघूया, ट्राय करू. चॉनक म्हणजे महाराष्ट्रात त्याला जिताडा मासा असं बोलतात. तिकडे ट्राय करू आपण. तुझं व्हेज थाळी फिक्स आहे? सांग मग. हां, कोकम करी नावाचं रेस्टॉरंट आहे, जवळच आहे बीचच्या. ॲम्बियन्स बघा, खूपच छान आहे. बघूया डिश आल्यावर तुम्हाला कळूच कसं काय लागतं आहे ते. व्हेज थाळीमध्ये त्यांचे काहीतरी बदल झालेत, चेंजेस झालेत. बघूया. डन. काय व्हेज थाळीमध्ये वेगळं? खायला डोक्याच्या वरून गेलं आहे सगळं. पहिल्यांदा व्हेज खाताना डोक्याच्या वरून गेलं आहे सगळं यार. नाही कळत आहे. नाही, नावं थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहेत. बघूया, थाळी आल्यावर दाखवते मी तुम्हाला काय होतं ते. जे एक्सपेक्ट केलं होतं ना मी, त्याच्यापेक्षा खूप वाव दिसतंय हे सगळं. असं मस्त स्मेल आलाय पुरी बिरीच. आणि मला पर्सनली पुरी खूप आवडते, त्यामुळे या खाऊन बघूया आता. पुरी मस्त पातळ आहे. भाजीपासून स्टार्ट करते मी. चांगली आहे, जास्त अशी स्पायसी नाही आहे.
असं खोबरं टाकलंय मस्त, त्यामुळे मजा येते खायला. हे काय आहे? मला माहीत नाही, पण हे मस्त लागतं. हे काप आहेत कसले तरी बटाट्याचे, मस्त मजा आ गया बॉस. संपवते मी पटापट हे सगळं, तोपर्यंत तुम्ही नॉनव्हेज थाळी बघा. रमा कसा आहे फूड? चोनक थाळी मागवलेली ना, इकडे चोनकचा ना कट वेगळा असतो एकदम, म्हणजे पातळ 3 लेअर असा. फ्रेश आहे मच्छी, छान आहे. त्याबरोबर काय काय दाखवतो मी. हा चोनक फिशचा फ्रेश पीस आहे, जो एकदम बारीक पातळ स्लाइस केलेला आहे. प्रॉन्सचा आहे, सुरमई आहे, इथे चिकन आहे, हे मला माहीत नाही काय ॲक्च्युली. हे जवलं आहे आणि हे कोकमचं काहीतरी गोवन ट्रेडिशनल आहे, ते जेवण झाल्यानंतर कदाचित डायजेस्टसाठी ते असेल. इथे किंगफिश करी आहे, राईस आहे, चपाती आहे, स्वीटला खीर आहे कसली तरी, आणि एक व्हेज भाजी आहे. ही व्हेज भाजी मी इकडे पास करत आहे व्हेज माणसासाठी, मला ते पसणार नाही व्हेज करत आहे. चला खाऊन घेतो, मस्त गरम गरम आहे, थंड होईल. फायनली जेवण झालेलं आहे. अफोर्डेबल आहेत रेट्स, सगळ्यात जास्त एक्सपेन्सिव्ह नाही आहे. कसा होता तुझा एक्सपिरियन्स? छान होतं, भरपूर असं व्हरायटी होती, हेवी झालं, चव पण छान होती. ट्राय करू शकता तुम्ही इकडे. मला पण हेवी झालं आहे, बघूया आता. त्याचा ॲड्रेस, हॉटेलचा ॲड्रेस आणि नाव आम्ही मेन्शन करू डिस्क्रिप्शनमध्ये. आम्ही आता रूमवर जातो आणि मग नंतर आपण थोडंसं एक राऊंड मारायला जाऊया. तर आम्ही आता निघालो आहे गोव्याची नाईट लाईफ बघायला. असंच जरा राऊंड मारणार आहोत. तसं गरम होतं आहे थोडं इकडे, आणि तुम्ही बघू शकता इथे गोवाचे रस्ते. तसं शॉपिंग करण्यासारखं बरंच काही आहे इकडे, छान छान वस्तू. तर येताना अच्छे से पैसे भर के लाना. मी अजून स्वतः नाही गेले शॉपिंगला, मी तुम्हाला कॉस्ट सांगेन मी जे काही शॉपिंग करणार इकडे ते, तर तुम्हाला आयडिया येऊन जाईल की किती कसं काय कॉस्टिंग आहे इकडे, कसे शॉपिंग करू शकतो आपण. त्यामुळे बाकी तर बघू आता, आम्हाला काही इंटरेस्टिंग दिसलं तर तुम्हाला नक्की दाखवू. फायनली आमचा राऊंड कंप्लीट झाला, आम्ही रूमवर आलो. लॉंग ड्राईव्हला आम्हाला असं काही एक्सायटिंग असं आम्ही काही बघितलं नाही, जास्त लांब गेलोही नाही. आणि ओव्हरऑल शॉपिंगसाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत, प्लस रेस्टॉरंट पण खूप सारे आहेत. नाईट लाईफ खूप म्हणतात, म्युझिकल आहे, म्युझिकल खूप छान म्युझिक असतं इथे, तुम्ही बॅकग्राऊंडमध्ये पण ऐकू शकता. एकदम म्युझिकल बॅकग्राऊंड, आणि त्याच्यामध्ये असं आपण फूड एन्जॉय करू शकतो. आणि रूमवर येऊन आम्ही फ्रेश झालो, आता झोपणार. तर हा व्लॉग आपण इथेच संपवूया आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. गोवाचा डे 1 मस्त होता, सेकंड डे बघूया. अच्छा, बाय बाय.